नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे असणारे 20 जनरल नॉलेजचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो घेत आहोत। आणि हे जे प्रश्न आहेत पहा, पोलीस भरती, तलाठी भरती आणि आरोग्य विभागासाठी सर्व इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहेत। हे प्रश्न मित्रांनो थोडेसे हार्ड लेवलचे प्रश्न आहेत, त्यामुळे हे प्रश्न आपण कमेंट करून उत्तर देत राहायचं आहे। आणि हे सर्व प्रश्न आपल्याला नेहमी परीक्षेत विचारलेले आहेत। आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पहा लिंक दिलेली आहे। मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ते जाऊन आपण जॉईन करा किंवा टेलिग्रामवरती जाऊन मराठी नोकरी सर्च करून आपण जॉईन करू शकता, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला मोफतमध्ये PDF मिळून जातील। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली या ठिकाणी घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली। या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणी कामकाज पाहिले होते? मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे। पहा, घटना समितीची पहिली बैठक कधी घेण्यात आली आहे? 9 डिसेंबर 1946 रोजी। या ठिकाणी विचारलं आहे की तात्पुरते अध्यक्ष कोण होते? आपल्याला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील होईल। आणि याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3 डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा। हे जे आहेत हे घटना समितीची जी पहिली बैठक झाली कोणत्या ठिकाणी? दिल्ली या ठिकाणी। या समितीचे तात्पुरते अध्यक्ष होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा। यावर प्रश्न आपल्याला तारीख देखील विचारली जाऊ शकते, 9 डिसेंबर 1946। ठिकाण आहे याचं दिल्ली आणि तात्पुरते अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा। पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 2 आहे, 1980 मध्ये दुसऱ्या मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? पहा, 1980 मधील दुसरा मागासवर्ग आयोग जो होता याचे अध्यक्ष आपल्याला सांगायचे आहेत। याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1 BP मंडळ किंवा मंडल। लक्षात ठेवायचं, हे जे आहेत हे 1980 मध्ये झालेल्या दुसऱ्या मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष होते BP मंडल। पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे, शारदा सदन खालीलपैकी कोणी सुरू केले किंवा शारदा सदन याची स्थापना कोणी केली? मित्रांनो हे जे वन लाइनर प्रश्न आहेत हे महत्त्वाचे प्रश्न ठरतात। पहा, प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला इझिली हे मार्क देऊन जातात। तर पहा, या ठिकाणी संस्था आहे शारदा सदन। आपल्याला हे कोणी सुरू केलं आहे हे कमेंट करून सांगायचं आहे। आणि याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3 पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन, पहा शारदा सदन या संस्थेची स्थापना केलेली आहे। कोणी? पंडिता रमाबाई। पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे, छत्रपती शाहू महाराजांनी महार वतने केव्हा रद्द केली? पहा, महार वतने छत्रपती शाहू महाराजांनी रद्द केलेली आहेत, ते वर्ष कोणतं आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर 1918। पहा, 1918 साली छत्रपती शाहू महाराजांनी महार वतने रद्द केलेले आहेत 1918 या वर्षी। पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 5 आहे, तत्वबोधिनी सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? पहा, तत्वबोधिनी सभा याची स्थापना कोणी केली आहे? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2 देवेंद्रनाथ टागोर यांनी एक सभा स्थापन केली होती, त्या सभेचं नाव होतं तत्वबोधिनी। पर्याय क्रमांक 2 देवेंद्रनाथ टागोर। प्रश्न क्रमांक 6 आहे, संविधानाच्या सरनाम्यात धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या संविधान दुरुस्तीद्वारे अंतर्भूत करण्यात आलेला आहे? पहा, धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे हा संविधानाच्या सरनाम्यात असणारा शब्द आहे आणि हा कोणत्या संविधान दुरुस्तीद्वारे अंतर्भूत म्हणजे समाविष्ट करण्यात आला आहे? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 4 तर 42वी। लक्षात ठेवायचे, 42वी जी घटना दुरुस्ती आहे या 42व्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानाच्या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे हा समाविष्ट करून घेण्यात आलेला आहे किंवा त्याला अंतर्भूत केलेला आहे। पर्याय 4 आपलं योग्य उत्तर आहे, 42वी घटना दुरुस्ती। प्रश्न 7 आहे, पुणे या ठिकाणी आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली आहे? पहा, आर्य महिला समाज याची स्थापना कोणी केली आहे? कोणत्या ठिकाणी आहे? पहा, पुणे या ठिकाणी। याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2 पंडिता रमाबाई यांनी पुणे या ठिकाणी आर्य महिला समाजाची स्थापना केलेली आहे। पर्याय क्रमांक 2 पंडिता रमाबाई। प्रश्न क्रमांक 8 आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? पहा मित्रांनो, यावरही आपल्याला महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो। पहा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? तर जगामध्ये पर्याय क्रमांक 3 7व्या क्रमांकावरती आहे। पहा, भारत 7वा क्रमांक आहे भारताचा। सर्वात पहिलं जर सांगायचं झालं
तर पहिल्या क्रमांकावरती आहे पहा रशिया. हा जो देश आहे हा जगातील सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने असणारा देश आहे. या ठिकाणी आपल्याला मित्रांनो प्रश्न असा विचारला जातो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा या ठिकाणी देशाचा आहे, या ठिकाणी आपल्याला राज्याचा विचारला जातो. पहा क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणत्या राज्याचा क्रमांक पहिला आहे आपल्या भारतामध्ये, तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठं जे राज्य आहे पहा क्षेत्रफळाच्या दृष्टीने आहे राजस्थान. लोकसंख्या जर झालं तर लोकसंख्येच्या बाबतीमध्ये उत्तर प्रदेश हे सर्वात मोठं राज्य आहे. यानंतर पहा उत्तर प्रदेशच्या नंतर महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकाचं लोकसंख्येच्या बाबतीतील मोठं राज्य आहे. या ठिकाणी क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये 7वा क्रमांक आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 9 आहे, सॉलिड फूड पॅकेजिंगसाठी सर्वात अधिक वापरली जाणारी व स्वस्त प्लास्टिक फिल्म कशाची असते? पहा सॉलिड फूड पॅकेजिंग म्हणजे फूड पॅकेज करण्यासाठी सर्वात जास्त वापरली जाणारी तसेच स्वस्त प्लास्टिक फिल्म जी आहे ही कशाची असते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 पॉलीएथिलीन. त्यालाच आपण पॉलिथिन देखील म्हणतो. तर पॉलीएथिलीन ही जी प्लास्टिक फिल्म आहे ही सॉलिड फूड पॅकेजिंगसाठी आणि विशेषतः सर्वत्र वापरली जाणारी आणि सर्वात स्वस्त असणारी प्लास्टिक फिल्म आहे पॉलीएथिलीन. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 10 आहे, सुनामी या जपानी शब्दातील सु आणि नामी याचा अर्थ काय होतो? मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील. तर पहा मित्रांनो सुनामी हा जो शब्द आहे हा जपानी शब्द आहे आणि यातील सु आणि नामी याचा जो अर्थ आहे तो होतो पहा पर्याय क्रमांक 3 बंदर लाट. लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक 3 बंदर लाट म्हणजेच आपण त्याला पहा म्हणतो सुनामी. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 11 आहे, चांगला खेळला निळा लाल जिंकलेला आहे. हे रेफरीचं वाक्य आपण सर्वसाधारणपणे कोणत्या ठिकाणी ऐकतो किंवा कोणत्या खेळामध्ये ऐकतो? पहा चांगला खेळला निळा आणि लाल जिंकलेला आहे हे जे विधान आहे हे रेफरीचं आहे, पण ते कोणत्या ठिकाणी आपण जास्त करून ऐकतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर बॉक्सिंग या खेळामध्ये हे वाक्य नेहमी वापरलं जातं. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, खालीलपैकी कोणाचा मानवतावादी समाजसुधारक म्हणून प्रामुख्याने उल्लेख करता येतो? पहा मानवतावादी समाजसुधारक असा उल्लेख कोणाचा केलेला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महात्मा ज्योतिबा फुले किंवा महात्मा फुले यांचा जो उल्लेख आहे हा मानवतावादी समाज सुधारक म्हणून प्रामुख्याने केला जातो. पर्याय क्रमांक 3 महात्मा फुले आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, ज्ञानपीठ पुरस्कारांची सुरुवात 1961 साली झाली तर कोणता वृत्तगट या पुरस्कारामागे आहे? पहा 1961 या वर्षी ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात झालेली आहे आणि या पुरस्काराच्या मागे खालीलपैकी कोणता वृत्तपत्राचा किंवा वृत्तगट आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 द टाइम्स ऑफ इंडिया हा जो वृत्तपत्राचा गट आहे हा पुरस्कारामागे आहे. म्हणजे कोणत्या ज्ञानपीठ पुरस्काराच्या मागे आहे? पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, संघ राष्ट्राच्या बोधचिन्हात जागतिक नकाशा कोठून प्रक्षेपित आहे? पहा संघ राष्ट्राचं जे बोधचिन्ह आहे त्या ठिकाणी एक नकाशा आहे, तर जागतिक नकाशा कोणत्या ठिकाणाहून प्रक्षेपित आहे तो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर उत्तर ध्रुवावरून संघ राष्ट्राच्या बोधचिन्हामध्ये जो जागतिक नकाशा आहे हा उत्तर ध्रुवावरून प्रक्षेपित आहे. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हाधिकाऱ्याकडील न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली होती? पहा ब्रिटिश सत्ता ज्यावेळेस होती तर त्यावेळी जिल्हाधिकारी म्हणजे जो कलेक्टर आहे याकडील पहा जी न्यायिक शक्ती होती ती कोणी काढून घेतलेली होती? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 लॉर्ड कॉर्नवालिस हा जो इंग्रज अधिकारी होता. तर ह्या इंग्रज अधिकाऱ्याने ब्रिटिश सत्ता ज्यावेळेस भारतामध्ये होते तर त्यावेळी कलेक्टरकडून जी न्यायिक शक्ती आहे ती काढून घेतलेली होती लॉर्ड कॉर्नवालिसने. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, भारताची इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात कोणत्या ठिकाणी झाली आहे? पहा भारतात इथेनॉलवर धावणारी जी पहिली बस सुरुवात आहे ती कोणत्या ठिकाणी झाली होती? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर नागपूर या ठिकाणी भारताची इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात नागपूरहून झालेली आहे. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर आहे नागपूर. प्रश्न 17 आहे, भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या आर्टिकलनुसार राज्य सरकारने वन्य जमातींकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्याचे धोरण स्वीकारले आहे? मित्रांनो हा जो प्रश्न आहे पहा वनरक्षक भरतीसाठी सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. पहा तर भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या आर्टिकलनुसार
राज्य सरकारने वन्य जमातींकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतर पहा म्हणजे ट्रान्सफर करण्यास प्रतिबंध करण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 आर्टिकल 46 म्हणजेच आर्टिकल 46 नुसार. लक्षात ठेवायचे, राज्य सरकारांनी वन्य जमातीकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतर करण्यास प्रतिबंध करण्याचं जे धोरण आहे हे स्वीकारलेलं आहे आर्टिकल 46 नुसार. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न 18 आहे, खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नायट्रोजन. लक्षात ठेवायचे, नायट्रोजन हा जो वायू आहे हा पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत असणारा वायू आहे नायट्रोजन. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. तर यानंतर प्रश्न 19 आहे, मुगा रेशीमच्या उत्पादनामध्ये मक्तेदारी आहे त्याचे उत्पादन डॅश राज्यामध्ये होते? पहा, मुगा रेशीमचे जे उत्पादन त्याची मक्तेदारी जी आहे त्याचं जे उत्पादन आहे हे कोणत्या राज्यात जास्त प्रमाणात होतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 आसाम आणि बिहार या दोन राज्यामध्ये सर्वात जास्त मुगा रेशीमचे जे उत्पादन आहे त्याची मक्तेदारी जी आहे ही आसाम आणि बिहार या राज्यामध्ये त्याचं उत्पादन होतं. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे आणि या व्हिडिओचा मित्रांनो आपला शेवटचा प्रश्न आहे, समुद्रास मिळण्यापूर्वी खालीलपैकी कोणती नदी विस्तीर्ण वाळवंटामधून प्रवास करते? पहा, समुद्राला ज्या ठिकाणी नदी मिळते त्यापूर्वी ती जी नदी आहे ही मोठ्या वाळवंटाला म्हणजे एका वाळवंटामधून वाहते. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 कोलोरॅडो. ही जी नदी आहे ही समुद्राला मिळण्यापूर्वी मोठ्या वाळवंटामधून ती प्रवास करत आहे. पर्याय क्रमांक 3 कोलोरॅडो. पर्याय आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. तर मित्रांनो, हे होते पहा आपले 20 जनरल नॉलेजचे प्रश्न. आपल्याला या 20 प्रश्नापैकी किती प्रश्नाचं उत्तर देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आपल्याला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, मित्रांमध्ये हे व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच मित्रांनो, टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे. म्हणजे डेली तुम्हाला या ठिकाणी PDF आणि ज्या करंट अफेअरच्या नोट्स असणार आहेत डेली त्या देखील आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.